खरीप हंगामाच्या तोंडावर अकोला जिल्हा प्रशासनाने खतांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे। आता 7/12 उतारा आणि आधार कार्ड शिवाय युरिया आणि DAP खताची विक्री करता येणार नसल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत। अकोला जिल्ह्यात खरीप हंगामासाठी युरिया आणि DAP खताची मागणी वाढत असताना जिल्हा प्रशासनाने साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सर्व खत विक्रेत्यांना 7/12 उतारा आणि आधार कार्ड शिवाय खत विक्री न करण्याचे आदेश दिले आहेत। या निर्णयानुसार खत खरेदी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची शेतकरी म्हणून पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। शेतकऱ्यांच्या क्षेत्रफळानुसारच खताचे वाटप करण्यात येणार असून प्रति एकरी किमान 1 आणि जास्तीत जास्त 5 पोती खत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। खत विक्रेत्यांना प्रत्येक व्यवहाराची सविस्तर नोंद ठेवावी लागणार असून 7/12 उतारा, आधार कार्ड आणि खताचे प्रमाण नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे। दरम्यान नियमांचे उल्लंघन, साठेबाजी आणि काळाबाजार आढळल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे। अकोला जिल्ह्यात आता युरिया खताचा तसेच DAP खताचा मुबलक साठा उपलब्ध आहे। आज रोजी अकोला जिल्ह्यात 5217 मेट्रिक टन युरिया खत साठा उपलब्ध आहे। तसेच आपल्या जिल्ह्यात अजून एक 1300 मेट्रिक टन खताची रेक येणार आहे, जी आता जळगावपर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यात मुबलक खत साठा उपलब्ध आहे। शेतकऱ्यांनी खताच्या टंचाईची जी संभ्रम आहे तो कोणत्याही संभ्रमात राहू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये। तसेच अकोट भागातील शेतकऱ्यांना मी विशेष आवाहन करू इच्छितो की अकोट मधील सर्व भागांमध्ये मुबलक प्रमाणात खत साठा उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना सुरळीतपणे खतांचं वाटप व्हावं यासाठी आणि गर्दीवरती नियंत्रण करण्यासाठी प्रति एकरी 1 बॅग तसेच जास्तीत जास्त 5 बॅग युरिया व DAPच्या वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सुलभपणे खताचं वितरण करणं सोपं होईल, तसेच गर्दीवरतीही नियंत्रण करता येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना भूलथापांना बळी पडू नये। मुबलक प्रमाणात युरिया खत आपल्या जिल्ह्यात उपलब्ध होत आहे।